उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बीडमध्ये दाखल होताच अजित पवार एसपी कावत यांच्यावर संतापले। तुम्ही अशी लाईव्ह वाचली पाहिजे, अजिबात कुणाचे लाड पुढे लेट आहे तिथपर्यंत खाली असं कुठं असतं का? मी महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त बेशिस्त कुठं बघितली नाही। त्यांना सरळ सांगायचं दादांना आवडत नाही, इथं फार आतमध्ये चाललेत सगळे। हेलिपॅड पर्यंत लोक आल्यानं अजित पवारांचा संताप पाहायला मिळाला। दरम्यान दादांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडे उपस्थित नाहीत। तब्येत ठीक नसल्यानं उपस्थित राहणार नसल्याचं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय। बीडमध्ये सर्वात आधी अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांच्या घरी भेट दिली। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अजित पवारांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अजित पवारांकडूनही प्रत्येक कार्यकर्त्याचं निवेदन स्वीकारत विचारपूस करण्यात आली। याच वेळी बीडमध्ये पुतळा उभारण्याला परवानगी मिळावी म्हणून निवेदन घेऊन आलेल्या एका महिला कार्यकर्त्याला अजित पवारांनी झापलं। जाती जातीमध्ये समाज फूट पाडायची आणि त्याच्यात रात्रीचं पाणी पोळी वाजायची, त्याच्यात विकास काहीच करायचा। बरोबर आहे। मला किती वर्षात काय विकास झाला, किती पद, किती मंत्री सगळे। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान अजित पवारांनी बीडमध्ये युवा संवाद मेळाव्याला उपस्थिती लावली। यावेळी तुकाराम महाराजांची पगडी घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं।